गेलेला आहात का तुम्ही या पुण्यातील मंदिराला? चला तर मग बघूया हे मंदिर कोठे आहे. पुण्यातील रहाटणी गावामध्ये जवळपास काडेवाळे फाटा म्हणून एक फाटा आहे. ज्या ठिकाणी ब्रिज आहे त्या ब्रिजपासून साधारण 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराचे नाव आहे श्री चारभुजा विष्णुधाम मंदिर. विष्णूचे हे मंदिर आहे. इथून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. अगदी सुरेख असं मंदिर आहे. रात्रीच्या वेळेस जर का तुम्ही इथे गेलात तर खूप छान प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळेल. इथे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आरतीची वेळ झाली होती. आरतीसाठी खूप सारे लोक जमा झाले होते. सध्या पुण्यामध्ये हे एक प्रचलित असं मंदिर आहे. खूप साऱ्या लोकांना हे मंदिर माहिती होत आहे, म्हणून खूप सारे लोक या मंदिरला व्हिजिट देत आहेत. तुम्ही ते पाहू शकता. गणपतीची खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळेल. लेफ्ट साईडला राम लक्ष्मण सीतेची मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळेल. इथे श्री महालक्ष्मीजींची मूर्ती खूप सुंदर आहे आणि मधोमध विष्णूजींची खूप सुरेख उभेऊब ही मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळेल. खूप सुंदर असं मन असं प्रसन्न होऊन जातं या मूर्तीकडे पाहताना. खूप सुंदर आहे. खूप सुंदर अशी इथे पुढे तुम्ही बघू शकता श्री सरस्वतीजींची मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळेल. तीही खूप सुरेख आहे आणि त्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता श्री कृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे जी खूप सुंदर आहे आणि त्याच बाजूला आहे श्री दत्तांची मूर्ती, ती देखील तुम्ही पाहू शकता. आणि वर तुम्ही पाहू शकता की हे घुमट आहे. घुमटावर देखील खूप सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहेत व मूर्ती देखील इथे आहेत. खूप सुंदर असं झुंबरसुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. खूप छान आहे आणि समोरच विष्णूजींची मूर्ती दिसेल. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप होता. आम्ही प्रसाद घेतलो व तिथेच भजन चालू होतं. ते भजन ऐकत आम्ही तिथेच रमून गेलो. थोड्या वेळ मन प्रसन्न वाटत होतं म्हणून तिथेच बसून घेतलो. आणि मग तुम्ही बघू शकता या मंदिराचा व्ह्यू इतका सुंदर आहे. खूप छान आणि प्रसन्न असं मन शांती वाटते इथे बसल्यावर. आणि तुम्ही बघू शकता इथल्या मंदिराच्या प्रत्येक खांबावर इतकी सुरेख अशी नक्षीकाम केलेली आहे. आणि ह्या मंदिरात मला कुठेही स्टीलचे किंवा लोखंडाचा आधार घेऊन हे मंदिर बनवलेलं दिसलेलं नाही आहे. मंदिराच्या दोन्ही साईडला 2-2 मंदिर आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मंदिराच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला 2 मंदिर आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळतील. त्यातलेच म्हणजे श्री शिवपार्वती आणि शिवलिंग तुम्हाला पाहावयास मिळेल. खूप सुरेख आणि प्रसन्न आहे. आणि मग तुम्ही त्या दोन्ही साईडला बघितलात तर श्री शीतला माता आणि श्री अंबे यांची मूर्ती आहे. तेही खूप सुरेख आहे. यांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराची परिक्रमा करायचा विचार केला. संपूर्ण मंदिराची परिक्रमा करून घेतली. खूप छान असं हे मंदिर होतं. या मंदिरामध्ये विशेषतः मला आवडलेली गोष्ट म्हणजे या मंदिरामधील छोटे छोटे खांब असो किंवा आजूबाजूचा जो एरिया असो त्यावर इतकी सुंदर आणि सुरेख नक्षीकाम केलेले आहेत. तर मग तुम्हाला हे मंदिर कसं वाटले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एकदा या आणि या मंदिराला नक्कीच भेट द्या. खूप सुंदर आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे. मंदिरावरून परतताना आम्हाला एक गार्डन दिसलं. ते खूपच सुंदर होतं. मुलांच्या हट्टासाठी आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो. खूप शांत असं वातावरण होतं. जिम वगैरे करणाऱ्यांसाठी ते खूप छान होतं. काही जण जिम करत होते, मुले खेळत होती आणि काही कपल्स वगैरे बसले होते जे रिलॅक्स नाही का शांत बसले होते.
थोडा वॉक केला आणि आम्ही निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात